महाराष्ट्रातून शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा महामोर्चा निघतोय आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होतीये। कोल्हापूरमध्ये हा मोर्चा निघणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहे। माणगाव या ठिकाणी शक्तीपीठ अधिसूचनेची त्यांनी होळी केलेली आहे। तर गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अधिसूचनेची होळी केली आहे आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होताना दिसते। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठा मोर्चा निघतोय आणि या मोर्चात लक्षवेधी अशी पेहराव केलेले एक शेतकरी या ठिकाणी खरं तर सहभागी झालेले आहेत। यमाची साधारणतः पेहराव त्यांनी केलेला आहे, हातात गगदा आहे आणि एकूणच या पेहरावात आपण त्यांना विचारूया, काय सांगाल, का हा पेहराव केलेला आहे आणि कुणाला हा इशारा आहे, कुणाला घेऊन जाणार तुम्ही? मी शेतकरी आहे, आत्महत्या करणारा शेतकरी नाही। मी नागपूर गोवा शक्तीपीठ विरोधासाठी कोल्हापुरात जो मोर्चा भरला आहे त्या मोर्चासाठी मी वेगवेगळा असं पेहराव करून शासनाला गाडण्यासाठी मी या पेहरावामध्ये आलेलो आहे। खरं म्हणजे शक्तीपीठ महामार्गामुळं शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्यावरचा यमदूतच आहे असं म्हटलं तर का वावगं ठरणार नाही। आणि मग त्या यमदूताला परतवून लावण्यासाठी या सरकारवरच यमदूत आम्ही गाठलेला आहे, हे सगळे यामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। कारण या शक्तीपीठामुळं बहुतांशी शेतकरी आमचा भूमिहीन होणार आहे। खरं म्हणजे मला कळत नाही, 40,000 एकर जमीन या रस्त्याखाली घालून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे? कृषीप्रधान देशातली शेती उद्ध्वस्त करण्याचा डाव या सरकारचा सुरू आहे। विशेष करून सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला लागले, त्याचे फोटो व्हायरल व्हायला लागलेले आहेत आणि त्यांच्यासुद्धा निवेदनाला केराची टोपली हे सरकार दाखवायला लागलेलं आहे। या सरकारला, या सत्ताधारी नेते मंडळींना माझी विनंती आहे, तुमच्यासुद्धा निवेदनाला केराची टोपली जर हे सरकार दाखवत असेल तर तुम्ही या सत्ताधारी पक्षाचा राजीनामा द्या आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा। कोल्हापुरातले हे शेतकरी आहेत आणखीन या ठिकाणी खरं तर यमाची भूमिका घेऊन हे या ठिकाणी खरं तर या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। मोर्चाविषयी सध्याचे अपडेट आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। ते थेट कोल्हापूरमधून ज्या ठिकाणी मोर्चा निघतोय तिथून आपल्यासोबत सोडले गेले आहेत। सतेज, काय सांगाल? शक्तीपीठ महामार्गाला सर्वच पक्षीयांचा विरोध आहे, त्यांनी उघडपणे हा विरोध बोलून दाखवलेला आहे। आता मोर्चा निघतोय, मोर्चाचं स्वरूप कसं आहे, कोण कोण या मोर्चामध्ये सामील होत आहेत? नक्कीच खूप मोठा विराट मोर्चा आहे। मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून दसरा चौकातून हा मोर्चा या खरं तर निघालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे मोर्चात। या मोर्चामध्ये सतेज पाटील असतील, संभाजीराजे असतील, शिवाय प्रत्येक घटक ज्या शक्तीपीठाच्या मार्गामध्ये खरं तर जमिनी जाणार आहेत, या घटक मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। आपल्यासोबत ऋतुराज पाटील, त्यांना विचारूयात, नेमकं दादा काय सांगाल? खरं तर मार्गाला खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध होतो, मोर्चा देखील चालू झालाय। शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच केला पाहिजे ही भूमिका कोल्हापूरमधल्या आणि 12 जिल्ह्यातून सगळ्या शेतकऱ्यांची आहे। आज खऱ्या अर्थानं हजारो एकर जागा ही शेतकऱ्या बंधूंची आज खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त होणार आहे आणि उद्ध्वस्त होत असताना पिकाऊ जमीन आहे। आज आपण बघितलं तर विशेषतः कोल्हापूरचा विचार केला तर 60 गावं म्हणजे 126 किलोमीटर ही कोल्हापूरमधली जमीन उद्ध्वस्त होणार आहे। काही शेतकऱ्यांची काही घरं ही देखील उद्ध्वस्त होतात आणि हा महामार्ग, याला पर्याय रस्ता असताना देखील हा महामार्ग झालाच पाहिजे 8 तास का, हा प्रश्न आमचा यासमोर आहे। हा रद्द झाला पाहिजे ही भूमिका कोल्हापूरमधल्या सगळ्या शेतकऱ्यांची असणार। नक्कीच आपण पाहतोय खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील सहभागी झालाय। काय नेमकी मागणी आहे, कशासाठी मोर्चा काढताय? शक्तीपीठ मार्गाचा या कोल्हापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला कोणताही फायदा नाही आहे, त्यामुळे हा जो महामार्ग आहे हा रद्द झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। नक्की शेतकरी देखील आहेत, शेतकऱ्यांच्याकडे देखील जाऊयात आपण। काय सांगाल? खरं तर आपण शेतकरी आहात, नेमकी काय मागणी घेऊन तुमची जमीन जाणार आहे, काय जाणार आहे नेमकं? शेतकऱ्यांचं अचानकपणे हे भूसंपादन लादलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी बागायती पट्ट्यातली जमीन आहे या बाबतीत या ठिकाणी शासनाच्या वतीनं कडक कारवाई करण्यात येत आहे। निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या मुळावरती या ठिकाणी उठलेला हा प्रकल्प आहे। एकूण सिंचन या राज्यामध्ये वाढत नसताना ओलीच्या खालची जमीन या ठिकाणी घेऊ पाहत आहेत। प्रत्यक्षात मोठे महामार्ग या ठिकाणी आहेत, त्याला बळकटी देण्याऐवजी हा अन्य मार्ग कशाला, ही शेतकऱ्यांच्यातून प्रतिक्रिया आहे। नक्कीच पाहिलं तर हा मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जवळपास
805 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर बागायती जमीन आहे ती खरं तर या ठिकाणावरून जाणार आहे. म्हणूनच आज ह्या मोर्चाला खरं तर विराट संख्येनं जे आहेत ते या ठिकाणी शेतकरी असतील, विविध पक्षांचे पदाधिकारी असतील, हे या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसून येतंय. निश्चितच सतेज, एकूणच या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर पर्यायी मार्ग आहे तरी सुद्धा आमच्या ज्या जमिनी आहेत ज्याच्यातून आम्हाला उत्पादन मिळत असतं या जमिनी का घेताय असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसतंय आणि विरोध करताना ते दिसत आहेत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, या शेतकऱ्यांची मागणी मान्य होणार का ते बघावं लागेल आणि या मोर्चाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.